तुमचा पाठिंबा सुरेश वासगे यांना आहे, तुमची भूमिका काय, तुमची मागणी काय? नमस्कार, मी सौ वंदना वाकचौरे, ग्राहक कल्याण फाउंडेशन कार्याध्यक्ष आहे. आणि आम्ही इथे भांगर साहेबांमुळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमोद खांडगे सर, आम्ही सगळेजण पाठिंबा देण्यासाठीच आलेलो आहोत. आणि मी एकदा महिलांना घेऊन इथे आली होती. सूरज भाऊ नुसते शिवपुत्र नाही आहेत, तर ते आमच्या सगळ्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. आज जर त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आमच्या काळजाला धक्का लागणार आहे. आणि मी 2006 पासून सूरज भाऊंना ओळखते. सूरज भाऊ कुठल्याही सुख दुःखात प्रत्येक एक महिलांच्या पाठीशी भावापेक्षाही जास्त उभे राहिलेले आहेत. आमचे भाऊ कधी येत नाहीत, पण सूरज भाऊ सुखाला आणि दुःखाला नेहमी आमच्या साथ सोबत, रात्र असू द्या दिवस असू द्या, कुठलीही वेळ प्रसंग असू द्या, असं कुठलंच काम नाहीये की सूरज भाऊंनी आम्हाला साथ सोबत दिलेली नाही. आणि हे जे करतात हे कशासाठी करतात? जनतेसाठी करतात. आणि त्यांच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं किंवा आम्ही असा महिला पेटून जर उठल्या, त्या दिवशी 5 होत्या, मी 50 आणायला काय 500 आणायला सुद्धा घाबरणार नाही. कारण का आम्ही जे करतो ते सर्वांसाठी करतो. असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आपण आपल्या हक्काचं मागतो, आपण काय भीक मागत नाहीत. आणि हे जे करतात हे आदिवासी भागांसाठी करतात. हे आज कोणाचं लेकरू शाळेत जाते, आज कोणाच्या लेकराला गाडी नाही, आज कोणाच्या लेकराला अन्न नाही. आणि आता जंतर मंतर जेव्हा तिथे हे झालं त्यावेळेस, जेव्हा सूरज भाऊ गेले होते त्यावेळेस सुद्धा आम्ही ते शिक्षणासाठी लढत होते. आणि शिक्षणासाठी लढत असताना त्यांनी जे काही प्रकल्प मांडला होता, तर त्यासाठी आम्ही सर्व महिलांनी एकजूट केलेली आहे की आज जर लवकरात लवकर जर हा प्रकल्प मिटला नाही तर सर्व महिला इथे मोर्चा काढायला घाबरणार नाहीत. कारण का आम्हाला अपेक्षा होती 3 ते 4 दिवसापुरतं फक्त हे असायला पाहिजे होतं. पण अशा जर शिवपुत्राला जर असं जर काही इथे जर येऊन अशा काही गोष्टी जर सहन कराव्या लागत असतील, तर कुठलीच आई, कुठलाही बाप, कुठलाही भाऊ, कुठलीच महिला, कुठलीच बहीण हे सहन करणार नाही. कारण का अशा शिवपुत्राची सर्वांना गरज आहे. म्हणून आम्ही तुम्हालाही विनंती करतो, सर्वांनाही विनंती करतो, लवकरात लवकर ही गोष्ट मिटली पाहिजे. एवढं बोलते आणि थांबते. जय शिवराय. नेमका काय आहे, किती हेक्टर जमीन घेतली जाणार आहे, त्याची काय माहिती वगैरे घेतली? माहिती घेतलेलीच आहे. ते हेक्टर जमीन आहे ती पाण्यात गेलेली आहे म्हणा, किंवा कोण नाणेघाटा हा एक सृष्टी, ही किती चांगली सृष्टी आहे, ती नष्ट करण्याची जी वेळ येते, तर ही सृष्टी जर नष्ट केली, तर हे सौंदर्य नष्ट केलं तर कोणालाच हे आपल्या शिवभूमीची ही जी पायथ्याशी आपण राहतो, तर आपले स्वाभिमान हा ठेस पोहोचण्यासारखा आहे ना, तर ही सृष्टी नष्ट का करायची? वासगे यांच्या आंदोलनाची दखल जर शासनाने घेतली नाही, पुढची भूमिका मी सर्व महिलांना घेऊन येणार, माझ्या सगळे फाउंडेशन घेऊन येणार, माझं मायरामाई फाउंडेशन सर्व घेऊन येणार, माझ्या सगळ्या संघटना घेऊन येणार. आणि इथे धिंगाणा जो करावा लागेल तो करणार, मागे पुढे हटणार नाही. कारण का मी पण एक शिवकन्या आहे, मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे. जे उतरावं लागेल, जे करावं लागेल ते करणार. कारण का भाऊ आमचा हा भाऊ म्हणजे आमच्या सुखदुःखापेक्षाही फार रक्ताचं नातं असू दे किंवा मांडलेलं नातं असू दे, पण ते सर्वात श्रेष्ठ आहे. अशी माझे आमदार इथे येतात, सूरज वासगेंना पाठिंबा देतात. वास्तविक त्यांनी मंत्र्यांना भेटून जनसुनावणी रद्द करायला पाहिजे, रद्दच करायला पाहिजे होती. 3ऱ्या दिवसाच्या पुढे दिवस जायलाच नव्हता पाहिजे. कारण का अशा भावाची आम्हाला गरज आहे. राजकीय मंडळी जे त्यांना फक्त इथे येऊन पाठिंबा देतात, प्रत्यक्षात मंत्र्यांना भेटून हा प्रकल्प रद्द केला पाहिजे, जनसुनावणी रद्द केली पाहिजे, तर असं होताना दिसत नाही. झालं पाहिजे. नाही झालं पाहिजे तर सर्वांनी पेटून उठलं पाहिजे. आज तुम्ही आम्ही हे सर्व काय इथे येतो, बसतो, बोलतो, फक्त आपण विचारपूस करतो, पण खरं जर काही जे असेल ते जर त्यांच्या जीवाला जर काही धोका असेल, होणार असेल, होऊ शकतो. पण मग माणूस म्हणून तरी माणुसकीच्या खातीर कुणीतरी म्हटलं आहे असं काय, बा एकच सांगते तुला, विश्वास हा एक जपायचा असतो. कारण माणुसकी ही जपायची असते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.